जय श्रीराम. गेल्या 2 आठवड्यामध्ये म्हणजे जूनच्या एंड ते आता ह्या जुलैच्या 9 तारखेपर्यंत आमच्या घरामध्ये 2 व्यक्तींचं निधन झालं, ज्याच्यामध्ये माझे वडील, माझी काकी दोघी होते. आता बऱ्याच वेळेला काय होतं, की आपल्या लोकांना काही गोष्टी माहिती नसतात. मग त्याच्यात काहीतरी कन्फ्युजन होतो. म्हणून जो रिसेंट एक्सपिरियन्स आहे, तो मी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. आता जेव्हा आपण एखादी व्यक्ती मृत होते, म्हणजे ती हॉस्पिटलमध्ये असेल किंवा घरी असेल. आता आमच्याकडे 2 वेगवेगळ्या केसेस झाल्या. ज्याच्यामध्ये वडील हॉस्पिटलमध्ये अ, मृत डिक्लेअर केले गेले. मग त्याच्यानुसार पोस्टमॉर्टम करायचे की नाही ही तुमची इच्छा असते. पण कधी-कधी डॉक्टरांना त्या व्यक्तीचं निधनाचं रिझन कळत नाही, म्हणून ते पोस्टमॉर्टम करतात. तर तुमची जशी इच्छा असेल तुम्ही डॉक्टरला सांगू शकता. पोस्टमॉर्टममुळे डेफिनेटली बऱ्याचशा नवीन जनरेशनला शिकण्याचा एक योग देखील येतो. ऑब्व्हियसली त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना त्या गोष्टी आवडत नाही, पण तो तुमचा निर्णय झाला, की त्या व्यक्तीला आपण पोस्टमॉर्टम करून द्यावं की नाही द्यावं. आता जेव्हा आपण पोस्टमॉर्टम करतो, तेव्हा बऱ्याचशा पुढच्या गोष्टी सोप्या होतात. म्हणजे आपल्याला पोलिस स्टेशन किंवा इकडून-तिकडे घेऊन जाणं, ह्याच्यामध्ये फारसे अडथळे येत नाही. कारण डॉक्टरांचं त्या रुग्णालयाचं सर्टिफिकेट देखील असतं. त्याच्यामुळे जास्त प्रश्न विचारले जात नाही, पोलिस स्टेशनमध्ये देखील आणि जिथे तुम्ही अग्नी देणार तिथे. पण जेव्हा व्यक्ती आपल्या घरच्या घरीच एक्सपायर होते, मग डॉक्टरचं सर्टिफिकेट किंवा बाकी सगळ्या गोष्टी पकडल्या जातात. समजा एखादी व्यक्ती जर ती दुसऱ्या डिस्ट्रिक्टमधून आणली जाते अ, या नवीन डिस्ट्रिक्टमध्ये, तेव्हा लोकल डिस्ट्रिक्टचं आणि त्या जिथून आणली जाते त्या डिस्ट्रिक्टचे पोलिसांचे एन-ओ-सी पण आपल्याला कॅरी करावे लागतात. रुग्णालयाच्या ज्या आपण चालिका असतात, म्हणजे अ, ज्या ॲम्ब्युलन्स असतात, त्या ॲम्ब्युलन्समधून एखाद्या आपल्याला बॉडीला आपल्याला घेऊन जायचं असेल, तर तेव्हा दोन्ही त्या रुग्णालयाच्या किंवा तुमची प्रायव्हेट जरी असेल, तशा ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरचं तुमच्याकडे म्हणजे त्या माणसाकडे ते कार्ड असलं पाहिजे. म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी नोंद असल्या पाहिजेत आणि ह्या जर नसेल तर पोलीस बऱ्याच वेळेला एन-ओ-सी द्यायला काचकूच करतात. पण जर तुम्ही त्या डिस्ट्रिक्टहून या डिस्ट्रिक्टमध्ये आला तरी पोलिसांची एन-ओ-सी या करंट डिस्ट्रिक्टमध्ये किंवा करंट सिटीमध्ये तुम्ही जिथे असाल, ती घ्यायला विसरू नका. आता जेव्हा एखादी व्यक्ती मृत होते, तेव्हा आपण त्या व्यक्तीला आपल्या घरी आणतो. हॉस्पिटलमधून किंवा एखाद्या ठिकाणाहून आपल्या घरी किंवा आपल्या घरच्या घरी असेल तर काही प्रॉब्लेमच नाही. पण जेव्हा जी व्यक्ती मृत घोषित केली जाते, तेव्हा त्या व्यक्तीचे आपण बरेचसे संस्कार असतात. पण त्या संस्काराच्या अगोदर म्हणजे त्या मृतदेहाला आपण त्या चितेवरती ठेवण्याच्या अगोदर आपण त्या मृतदेहाला व्यवस्थित बांधलं जातं. त्याचे कान, डोळे हे सगळ्या गोष्टी त्याच्या बंद केल्या जातात. काही लोकं त्याच्या मुखामध्ये तांदूळ किंवा चंदन, कापूर अशा काही गोष्टी दिल्या जातात. आता ह्या प्रत्येक गोष्टी या प्रत्येक अ, हिंदू धर्मामध्येच बरेचसे जात किंवा पंथ असल्या कारणाने थोडेसे वेगळे असू शकतील किंवा एकाच स्टेटमध्ये देखील वेगवेगळ्या सिटीज, डिस्ट्रिक्टमध्ये कदाचित या वेगळ्या गोष्टी असू शकतील. पण मी एक जनरिक गोष्ट सांगतोय, की ह्या सगळ्या गोष्टी करताना स्मशानात पोहोचल्यावरती म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टी जेव्हा घरी आणण्याच्या अगोदर त्या स्मशानात नेण्यासाठी त्या व्यक्तीला काय-काय लागेल म्हणजे तिरडी किंवा त्या संदर्भातल्या ज्या गोष्टी असतील, त्या सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट आपण अगोदरच करून ठेवणे. आता जेव्हा आपण त्या व्यक्तीला आपल्या घरी आणतो, तर बरेचसे लोकं त्याच्यामध्ये काही लोकं मांडीवरती ठेवतात किंवा काही लोकं त्याच्याबद्दलच्या गोष्टी या नातेवाईकांना कळवतात. नातेवाईकांना कळवणं देखील हे तेवढंच महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेला आपल्याकडे वेळ फार कमी असतो. तर जेव्हा आपल्याला समजतं त्याच वेळेला आपण स्वतः जमलं नाही, तर एखाद्या खात्रीच्या माणसाला सांगण्याचं काम करावं, की ह्या-ह्या दिवशी असे-असे इस्माचं झालेलं आहे आणि तू
आपल्या नातेवाईकांना या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांग, म्हणजे केव्हा हे मयत घेऊन जाणार आहे शेवटच्या अंत्ययात्रेला. म्हणजे बॉडी मिळाल्यानंतर आपण जी घरी आणतो, ती घरी आणताना तिरडीच्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था करायची असते. त्याच वेळेला लोकांना देखील अगोदर सांगावं लागतं. कारण तुम्ही समजा तुमचा मृत्यू त्या व्यक्तीचा सकाळी जरी झाला असेल, कधी-कधी बॉडी इस्पितळातून किंवा बाकीच्या ठिकाणाहून आणायला थोडासा वेळ लागतो. त्याच्यावरून त्या 2-4 तासामध्ये तुम्ही लोकांना कळवणं गरजेचं असतं आणि स्पेशली जी लांबची लोकं असतात, त्यांना अगोदरच कळावं, की जेणेकरून त्यांना येण्यासाठी ट्रान्सपोर्टची सुविधा त्यांना करता येईल. आणि डेफिनेटली लास्ट रिच्युअलसाठी देखील तुम्ही समजा रथ किंवा ॲम्ब्युलन्स वापरली आणि समजा एखादी स्पेशल गाडी केली, तर तुम्हाला त्या अ, मैताला देखील म्हणजे त्या बॉडीला देखील त्या ठिकाणाहून त्या स्मशानभूमीमध्ये घेऊन जाणं, बऱ्याच लोकांना एकत्र घेऊन जाणं सोपं होतं. आता डेफिनेटली यासाठी काही आर्थिक गोष्टींची इन्व्हॉल्वमेंट असेल, त्याचबरोबर आपल्याला आवश्यक ते मनुष्यबळ असणं देखील तेवढंच गरजेचं असतं. पण जेव्हा आपण त्या मृतकाला अंत्यसंस्कार देणार असतो, तेव्हा त्या अ, तिरडीसह म्हणजे तिरडीवरती आपण जेव्हा ठेवतो, ठेवताना पण पाय बरेचसे लोकं उत्तर दिशेला ठेवतात आणि डोकं दक्षिण दिशेला ठेवतात. आता हे बऱ्याचशा लोकांचे वेगवेगळे मत असू शकतील. कोणी लोकं पूर्व पश्चिम ठेवतात. तिरडीचे सर्व सुंब आणि बांबू हे सोडायचे असतात आणि या सगळ्या गोष्टींची विल्हेवाट देखील व्यवस्थित त्याच्यानुसार करायची असते. मृत व्यक्तीचं कपाळ, मुख, दोन्ही बाहू, छाती या सगळ्याच्या ठिकाणी तांदुळाच्या पिठाचे गोळे ठेवावेत. काही लोकं गोवऱ्या पण ठेवतात. आता जशी ज्यांची पद्धत असेल त्यानुसार त्यांनी त्या गोष्टी कराव्यात. दहनविधी म्हणजे जो अंत्यसंस्कार असतो, ज्याला चितेला देणं आपण म्हणतो. काही लोकं मंत्रोच्चाराने करतात आणि जिकडे समजा ब्राह्मण नसेलच, तर तुम्ही स्वतः देखील अशा गोष्टी स्वतःहून करू शकतात. म्हणजे चारी दिशेला त्याचा अग्नी लागला पाहिजे. स्पेशली तुम्ही जर अव्हॉइड केलं रासायनिक पदार्थ, केमिकल्स तर ते चांगलं. त्याच्याऐवजी बरेचसे लोकं तेल, तूप, खोबरेल तेल अशा गोष्टी वापरतात जेणेकरून पोल्युशन कमी होईल. सो तुमच्या घरातला कर्ता असो म्हणजे त्या व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी किंवा भाऊ अशी कोणी जी व्यक्ती असेल, ज्या मयत व्यक्तीच्या व्य ची जी व्यक्ती असते त्यांचे नातेवाईक, त्याने त्या मडक्यातून आणलेल्या अग्नीच्या सहाय्यानेच पूर्वतेच्या सांगण्यानुसार चितेला मंत्रोच्चाराने त्याला अग्नी द्यायचा असतो. पण आणि हे करताना देखील त्याला प्रदक्षिणा उलट्या दिशेने घालायची असते. आता ह्याच्यामध्ये बरीचशी कारणं पण असतात. पण आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. कर्त्याने खांद्यावरती मडकी घेऊन मृत व्यक्तीच्या पायाकडे दक्षिण दिशेला तोंड करून उभा राहावं, की जेणेकरून दुसऱ्या कोणत्याही पुरुषाने कर्त्याच्या मागे उभं राहून स्मशानातील लहान दगडाने म्हणजे जेव्हा त्याला अश्म्या म्हणतात. सो आपण जेव्हा मडकं पकडतो, म्हणजे अग्नी दिल्यानंतर, त्या मडक्याच्या खिळ्याच्या खाली एक भोक पाडावा जेणेकरून त्याच्यातून पाणी काठी जातं आणि त्या व्यक्तीची बहीण किंवा घरातले कोणत्याही स्त्रिया त्याला हात धरून त्याच्याबरोबर प्रदक्षिणा करू शकतात. आता हे करत असताना काही लोकं 3 प्रदक्षिणा करतात, काही लोकं 5 करतात. तर तुमच्या जिकडे जशा प्रदक्षिणा करतात त्यानुसार तुम्ही प्लॅन करू शकता. आता हे प्रत्येक वेळेला त्या अश्म्याला लोकं खूप पाडतात जेणेकरून पाणी जास्तीत जास्त येत राहील. आता या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा पूर्ण पाणी 3 किंवा 5 तुमच्या प्रदक्षिणा झाल्या, की त्या मृत व्यक्तीच्या पाठी करून तो जे मडकं असतं ते सोडून दिलं जातं, की जेणेकरून ते तुकडे असतात. त्या मडक्याला भूक पडण्यासाठी वापरलेला जो अश्म्या, जो दगड असतो, तो आठवणीने आपण आपल्या घरी आणावा आणि तो आपल्या घराच्या बाहेर तो ठेवावा. तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. स्मशानभूमीतून परतल्याने बरेचसे लोकं घरात परतण्याच्या अगोदर हे बरेचसे लोकं स्मशानामधून येताना घरामध्ये शिरायच्या अगोदर तिकडे कडुलिंबाचा पाला ज्या अ, आपण गोमातेचं गोमूत्र जे असतं ते शिंपडलं जातं पायावरती किंवा हातावरती. जशा तुमच्या पद्धतीचं म्हणजे हात-पाय, तोंड धुवूनच स्वच्छ होऊन आपण आतमध्ये जातो आपल्या घरामध्ये. जेव्हा अग्नी देऊन आपण सगळ्या गोष्टी करून घरी आलेलो असतो. त्याच्यामागची एक निगेटिव्ह एनर्जी असते त्या स्मशानभूमीतली किंवा आपल्याला असणाऱ्या काही वाईट गोष्टी आपल्या अंगाला चिकटलेल्या असतात, तर त्या शुद्ध होणं हाच एक त्याच्यामागचा उद्देश असतो. बाकी त्याच्यामध्ये काही उद्देश नाही. आता या सगळ्या गोष्टी असताना काही लोकं घराच्या उंबरठ्यावरती, दगडावरती प्रथम उजवा पाय ठेवतात. उजव्या पायाच्या
पाय घराच्या आत ठेवून नंतर हळू-हळू त्या घरात प्रवेश करतात. घराला च्या प्रवेशाला समजा दगड नसेलच किंवा उंबरठाही जर नसल्यास तर तरी पण प्रथम उजवा पाय लोकं ठेवतात आतमध्ये. मृत व्यक्तीच्या घरातल्या सदस्यांनी या दिवशी जेवण बनवू नये आणि समजा तुम्हाला तुमच्या शेजारच्या लोकांनी समजा जर जेवण दिलं असेल तर उत्तमच आहे. पण तुमच्या आजूबाजूला असे कोणत्या पद्धतीचे लोकं नसतील म्हणजे पिठलं, भात, डाळ, तांदूळ, खिचडी जे काही तुम्हाला बनवायचं असेल, भाकरी ते शक्य नसेल तर त्या अन्य कुळातल्या स्त्रिया म्हणजे आपल्या शेजारी-पाजारी की आपले शेजारचे नातेवाईक त्यांच्याकडून ते अन्न शिजवून घ्यावं. परिस्थितीनुसार नसेल तर विकत बाहेर आणणं, पण आपल्या घरात आपण अन्न शिजवू नये, अशी एक प्रथा आहे. आता मृत व्यक्तीच्या दहनानंतर आपण दुसऱ्या दिवशी त्या काही लोकांचं समजा सकाळी दहन झालेलं असेल, तर त्यांच्या संध्याकाळच्या वेळेला त्याच्या अस्थी गोळा केल्या जातात. जर काही लोकांचं संध्याकाळीच अ, त्यांचं दहन झालं असेल, तर त्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं अस्थी गोळा केल्या जातात. आता या अस्थी गोळा केल्यानंतर त्या ठराविक ठिकाणी, विशेष स्थळी ज्या ठिकाणी मोस्टली अ, तलाव असेल किंवा नदी असेल किंवा समुद्र असेल, स्पेशली समुद्र, अशा ठिकाणी विसर्जन केलं जातं, अस्थि विसर्जन. अस्थि विसर्जन त्या दिवशी पण तुम्ही करू शकता, दुसऱ्या दिवशी करू शकता किंवा त्या 10 दिवसापर्यंत 10 दिवसाच्या आत म्हणजे तुमच्या दशक्रिया विधी होण्याच्या अगोदर ते अस्थि विसर्जन करणं हे गरजेचं असतं. आता हे तुम्ही तुमच्या पुरोहितांना म्हणजे ब्राह्मणांना किंवा तुमच्या गुरुजींना तुम्ही विचारू शकता. काही कारणाने 10 दिवसानंतर अस्थि विसर्जन करण्याचे असेल, योग्य दिवस, योग्य वेळ निवडून तुमच्या पुरोहितांना म्हणजे तुमच्या गुरुजींना विचारून तुम्ही या सगळ्या गोष्टी कराव्यात. बेसिकली या सगळ्या गोष्टी ज्यांना माहिती नसतात त्यांच्याकरता आहेत. आता हे झाल्यानंतर जेव्हा आपण दावा करतो म्हणजे दशक्रियाविधी कंप्लीट झाल्यानंतर आपल्या सगळ्या लोकांचं म्हणजे या लोकांच्या घरी हे जे मयत झालेलं असतं त्याचं सुतक फिटलेलं असतं. म्हणजे तुम्ही चप्पल घालून बाहेर जाऊ शकता. बरेचसे लोकं 10 दिवस घराच्या बाहेर पडत नाही आणि जर पडले तर बिना चप्पलचे जातात. आता डिपेंड्स तुम्ही कसं जाल. पिंडदान हे मृत्यूच्या 11व्या दिवशी किंवा 12व्या किंवा 13व्या दिवशी करतात. आत्म्याला अन्न म्हणून. आता बरेचशे दिवशी जे पिंडदान करतात ते तीर्थक्षेत्री करतात. तुम्ही नदी किनारे किंवा तुमच्या समुद्रकिनारे तर मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी समुद्रकिनारे, काही ठिकाणी नदी असते. तुम्ही कोणत्याही अ, नाशिक किंवा त्र्यंबकेश्वर किंवा बऱ्याचशा अशा चांगल्या स्थळी दाखवून कोणी आळंदीला जातं. डिपेंड्स तुम्हाला कुठे जावं हे तुम्ही डिसाईड करू शकता. ते हे झाल्यानंतर पिंडदान देखील व्यवस्थित करणं म्हणजे आपण दशक्रियेला आपण जसा कावळा शिवला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. तसं तुम्ही अस्थि विसर्जन करता, त्यावेळेला देखील लोकं नैवेद्य ठेवतात आणि त्या ठिकाणी कावळा शिवतात. शिवला जातो हे महत्त्वाचं आहे. म्हणजे अस्थि विसर्जन करताना देखील नैवेद्याला कावळा शिवला पाहिजे आणि जेव्हा तुमचा 10वा तुम्ही दशक्रिया विधी करता, त्यावेळेला तुम्ही नैवेद्य ठेवता तेव्हा देखील कावळा शिवला पाहिजे. आता काही कारणास्तव जर तुमच्याकडे कावळा शिवत नसेल किंवा कावळाच नसेल किंवा खूप पाऊस असेल किंवा त्या ठिकाणी कावळे अवेलेबलच नसेल, तर काही लोकं कृत्रिम कावळे करून त्याला शिवतात. पण तो एक शेवटचा पर्याय झाला. कर्त्याच्या वयोमानासारख्या अन्य काही कारणामुळे प्रतिदिन सर्व विधी करणे शक्य नसल्यास पुरोहितांच्या सल्ल्याने ते सगळे विधी करावेत. 10व्या दिवशी पिंडदान झाल्यानंतर अश्म्यावरती म्हणजे जो दगड जो मडक्याला फोडण्याकरता आपण वापरतो त्याला अश्म्या म्हणतात. त्याच्यावर थोडंसं खोबरेल तेल टाकून किंवा पाणी टाकून त्याला पाण्याच्या ठिकाणी विसर्जन करतात. म्हणजे तुम्ही एखाद्या नदी किनारी किंवा समुद्राच्या ठिकाणी त्याला विसर्जन करायचं असेल आणि त्याच्यानंतर घरी यायचं असेल 10व्या नंतर. शांतोदक विधी म्हणजे 13व्या दिवशी निधन, ज्याला शांतविधी म्हणतात. त्याद्वारे आपण आत्म्याला पुढच्या लोकात जाण्यासाठी मदत करतो, अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये एक मान्यता आहे. आता त्या दिवशी तुम्ही कोणत्याही 13 लोकांना जेवण देऊ शकता. पण जर तुमच्याकडे काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही त्या दशक्रियेच्या विधीलाच 13 लोकांना जेवण देऊन, स्त्री असल्यास तर स्त्रियांना जेवण देणं आणि पुरुष असेल तर पुरुषांना 13 पुरुषांना जेवण दिलं जातं. जेणेकरून तुम्ही त्यांचं जेवण दिल्यानंतर जे खांदेकरी असतात त्यांचे खांदे उतरवले जातात. म्हणजे त्यांना खोबरेल तेल लावून, खोबऱ्याची वाटी लावून त्यांना काही आपल्यातर्फे गिफ्ट म्हणून म्हणजे आपण त्या व्यक्तीतर्फे म्हणजे जो मयत झालाय त्याच्या कुटुंबातर्फे काही लोकं काही टोपी, टॉवेल तुमची जशी ऐपत असेल त्यानुसार तुम्ही काही गोष्टी त्यांना देऊ शकता. म्हणजे या सगळ्या गोष्टी करताना तुम्ही तुमची आर्थिक स्थिती देखील चेक करणं गरजेचं आहे.
आणि काही गोष्टी ज्या आपण 24 तासात करू शकलो नाही, की 13 तासात करू शकलो नाही, तर तुम्ही गुरुजींना विचारून त्या करू शकता. काही लोकं जी वेळ चांगली आहे की नाही ती देखील बघतात. आता मनुष्य मेल्यानंतर काय चांगली अ, वेळ आणि काय वाईट गोष्ट. मनुष्य जन्माला येताना टाईम माहीत नसतो आणि जाताना त्याचा टाईम माहीत नसतो. पण काही लोकं मानतात. तर ती लोकं त्या दिवशी समजा तुम्हाला त्र्यंबक लागले, पंचक लागले म्हणून लोकांना एक शंकेघातात लोकं अशा प्रकारचे विधी देखील करतात. तर असे विधी तुम्ही तुमच्या अ, गुरुजींना विचारून तुम्ही ते करू शकता. आणि त्यानंतर बरेचसे लोकं हे अ, अ, बरेचसे लोकं पिंडदान झाल्यानंतर तुमच्या घरी अशा प्रकारचे पूजा देखील केल्या जातात. आता तुम्ही याच्यानंतरच्या कोणकोणत्या पूजा करायच्या हे तुम्ही तुमच्या गुरुजींना तुमच्या पद्धतीनुसार, तुमच्या श्रद्धेनुसार, तुमच्या सोयीनुसार या सगळ्या गोष्टी करू शकता. म्हणजे इन जनरल ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, की मनुष्य मेल्यानंतर देखील त्याचे बरेचसे संस्कार असतात आणि आपण बऱ्याचशा गोष्टी लक्षात देखील ठेवल्या पाहिजे. जसं मनुष्य मेल्यानंतर त्याचा फोटो आपण जे 10व्याला ठेवणार असतो, तशकरे विधीला, तर तो फोटो व्यवस्थित बनवून घेणं. आता काही लोकांच्या वेळेला आता आमच्याकडे जेव्हा 2 व्यक्ती त्या ठराविक कालामध्ये तशकरीच्या अगोदरच जर एक्सपायर झालेल्या होत्या, तर त्यावेळेला आम्ही तिसऱ्या दिवशीच त्या सेकंड व्यक्तीच्या तिसऱ्या दिवशीच हे दशक्रिया विधी दोघांचे केलेले. आता तुमच्यामध्ये काही पद्धत असेल त्यानुसार तुम्ही प्लॅन करा, जेणेकरून लोकांना, गावच्या लोकांना किंवा बाकीच्या लोकांना सुतक लागू नये, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. आता या बऱ्याचशा ठिकाणच्या पद्धती ह्या वेगळ्या असू शकतील. पण तुम्ही त्या व्यक्तीचं हे झाल्यानंतर, फोटो झाल्यानंतर त्या व्यक्तीचं मृत सर्टिफिकेट म्हणजे डेथ सर्टिफिकेट ठेवणं गरजेचं असतं. जे तुमच्या वॉर्डामधून तुमची जी महानगरपालिका असेल, पालिका असेल किंवा गावामध्ये तुम्ही राहत असाल, तर त्या गावठाणाचा जो मेन एरिया असेल, तिकडून तुम्ही त्या मैताचं सर्टिफिकेट देखील फ्युचरसाठी तुम्ही करून घेणं, की जेणेकरून तुम्ही बँकांमध्ये जॉइंट अकाउंट असेल किंवा जिकडे कुठे गरज असेल, त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. इलेक्शन डिपार्टमेंटला सांगितलं जातं. म्हणजे या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर लोकांना पुढच्या गोष्टी करणं हे सोयीस्कर, सोपस्कर होतं. या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा लोकांना माहिती असेल. फक्त हे रिसेंटली झाल्यामुळे हा अनुभव एकदम ताजा-ताजा आहे म्हणून तो लोकांना कळावा याच्याकरता सांगितलेलं आहे. तुमच्या घरामध्ये बरीचशी माणसं असेल तर उत्तमच आहे. अशा ठिकाणी अशा प्रकारचे कार्य करा, की जेणेकरून तुमच्याकडे मनुष्यबळ असेल. तुमच्याकडे मनुष्यबळ नसेल, तुमच्याकडे आर्थिक बळ असेल, तर तुम्हाला अशा बऱ्याचशा संस्था असतात. त्यांना तुम्ही जे पैसे दिले, तर त्या सगळ्या गोष्टी ते करून देतात. म्हणजे त्या देहाला आणणं, त्या हॉस्पिटलमधून त्या दुसऱ्या ठिकाणाहून किंवा त्याला अग्नी देणं किंवा त्याचं दशक्रिया वगैरे करणं किंवा त्याचा तेराव करणं, अस्थिविसर्जन करणं, बाकीच्या सगळ्या क्रिया करणं, ह्या सगळ्या गोष्टी देखील अशा काही संस्था करतात. तुमच्याकडे घरात लोकं नसतील, पण अर्थात त्यासाठी आर्थिक नियोजन पण तेवढंच गरजेचं असतं. म्हणजे मनुष्यबळ असणं आणि आर्थिक नियोजन या दोन्ही गोष्टी त्या मृतच्या व्यक्तीसाठी म्हणजे ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्यांच्याकरता या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. आणि या 10 दिवस आपले एकत्र आले नाही किंवा 13 एकत्र आले नाही, एकमेकांच्या साठी लोकं एकमेकांशी बोलतात, आपली शेअरिंग करतात, जेणेकरून त्याचे जे नातेवाईक असतात त्यांना हलकं वाटतं. त्याच वेळेला बरेचसे लोकं मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, जवळचे नातेवाईक, लांबचे नातेवाईक हे त्यांना भेटायला येतात, की जेणेकरून त्या व्यक्तीचं जे दुःख असतं म्हणजे त्याच्या फॅमिली मेंबर्सचं जे दुःख असतं ते त्यांना कमी करण्यासाठी त्यांना कन्सोल किंवा सांत्वन केलं जातं, जेणेकरून त्याचं दुःख कमी होतं. मग त्या बाकीच्या उरलेल्या व्यक्तींनी देखील आपल्या शरीराची, आपल्या मानसिकतेची जी काळजी घेणं, हे देखील तेवढंच गरजेचं असतं. आता बऱ्याच लोकांना सुट्टी मिळणं पॉसिबल नसेल, तर वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन असेल 2 किंवा 3 दिवसानंतर तर घ्यावा. नसेल, तर तुम्ही ऑफिसला देखील जाऊ शकता. आता या सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे वेळ आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांना अगदी या धार्मिक दृष्टीने कुणातून करायचे असेल, त्यांच्याकरता सांगितलेलं आहे. ज्यांना नसेल करायचं, तर बरेचसे लोकं हे अग्निसंस्कार न करता काही लोकं विद्युत दाहिनीमध्ये त्याचं दहन करतात त्या दिव त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण अंत्यसंस्कार करतो त्या दिवशी. काही-काही लोकं काही-काही ठिकाणी हे पुरतात देखील. म्हणजे हिंदू धर्मात देखील काही जे पंथ आहेत त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला पुरलं देखील जातं. आता हे महानुभाव पंथामध्ये अशा गोष्टी पाळल्या जातात. पण तुम्ही कोणत्या रीतीने करावं हे तुम्हाला डेफिनेटली माहिती असेल आणि जर माहिती नसेल तर आपल्या घरातल्या
ज्या सीनियर व्यक्ती असतील म्हणजे 60-70 वर्षाच्या ज्या सीनियर व्यक्ती असतील की गावची काही माणसं असेल त्यांना विचारून ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही डेफिनेटली प्लॅन करू शकता जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी सोप्या होतील. काही लोकं ते स्मशानात जात नाहीत, तर त्यांना फोर्स करून काही लोकं ते अस्थि विसर्जनाला देखील येत नाही किंवा तिकडचं खात नाही. ते देखील तुम्ही करू शकतात. काही-काही लोकं तुमच्या घरी जेव्हा दहाव्याला जेवायला येत नाहीत किंवा येत असतील तर काही लोकं काही ठराविक गोष्टी खात नाहीत किंवा फक्त तुमच्या घरी समजा उपवासवाले असतील तर उपवासाच्या काही गोष्टी आणून ठेवाव्यात. काही लोकं तुमच्या घरी येतात, ते फक्त पाणी पण घेत नाहीत. आता ह्या प्रत्येक गोष्टी आपण विचार करून ठेवा, की आपल्या घरी आल्यावरती त्याला फोर्स न करणं, म्हणजे त्याने पाणी नाही प्यायलं याचा अर्थ तो आपला इन्सल्ट झाला असं नाही, की त्याने आपल्या घरात त्याने जेवण घेतलं नाही 10 म्हणजे आपलं इन्सल्ट झाला असं नाही. पण त्यांच्या काही प्रथा असतात त्या पाळून द्याव्यात. 13व्या दिवशी किंवा 10व्या दिवशी जे लोकं अन्नदान करतात, काही लोकं आपल्या घरामध्ये लोकं मिळत नाहीत. 10 लोकं किंवा 13 लोकं, तर काही लोकं काही ठराविक ठिकाणी ज्या ठिकाणी अ, अगदी गरीब गरजू लोकं असतात, अशा ठिकाणच्या संस्थेमध्ये जाऊन पैशाचं दान देतात, जेणेकरून तिकडे अन्नदान केलं जाईल. आता तुम्हाला जर या सगळ्या गोष्टी करायच्या नसेल 10वा, 13वा बाकी रिच्युअल झाल्यानंतर, तर तुम्ही अशा समाजसेवी, स्वयंसेवी संस्थांना देखील तुम्ही आर्थिक दान देऊन तुमच्यातर्फे, त्या मृत व्यक्तीतर्फे काही गोष्टी तुम्ही त्यांना अन्नदान देऊ शकता. काही लोकं वस्त्रदान देतात. काही लोकं शाळांच्या ठिकाणी फिया भरतात. काही लोकं गरीब गरजू लोकांच्या औषधांसाठी पैसे दान करतात. तुम्हाला काय दान करावं हे तुम्ही ठरवावं. तुम्ही या सगळ्या गोष्टी करून देखील दान करू शकता. असं नाही की तुम्ही त्याच्या 12, 10वं दशक्रिया केली, 13वा विधी केला, बाकी सगळ्या प्रकारच्या विधी केल्या, उदक शांती केली, सगळं झाल्यानंतर हे केल्यानंतर देखील तुमच्याकडे आर्थिक सुबत्ता असेल, तुमची इच्छा असेल, तरी पण तुम्ही या गोष्टी दान देऊ शकता. काही लोकं महिना टू महिना एक-एक व्यक्तीला जेवायला सांगतात. ते 5.5 महिन्यापर्यंत. काही लोकं 1 वर्षभरापर्यंत करतात. त्याच्यानंतर वर्ष श्राद्ध करतात. आता तुमच्या ज्या पद्धती असेल त्यानुसार तुम्ही प्लॅन करू शकतात. सांगण्याचा उद्देश हाच. तुम्ही तुमची फ्लेक्सिबिलिटी ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी करताना आता आपण नवीन जगात वावरत आहोत. एआयच्या जमान्यामध्ये काही गोष्टी नवीन जनरेशनला आवडणार नाहीत. त्यांना फोर्स करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्यासाठी असणाऱ्या लॉजिकल गोष्टीचं रिझन तुम्ही तयार ठेवा, तेव्हा काही लोकं ऐकतील. पण त्यांनी ऐकलं नाही म्हणजे ते शिष्ट आहेत किंवा ते अहंकारी आहेत, ते इगोइस्ट असा समज आपण करून घेऊ नये. शक्यतो चांगली भाषा आपल्या घरामध्ये वापरा. चांगले शब्द त्या 13 दिवसामध्ये आपल्या येणाऱ्या लोकांशी बोला. अव्हॉइड करा, की प्रॉपर्टीच्या रिलेटेड गोष्टी किंवा जे डिस्कशन लोकं लगेच दुसऱ्या दिवशी करतात, अशा गोष्टी अव्हॉइड करा. ॲट 13 दिवस तरी. 13व्या दिवसानंतर त्या सगळ्या प्रकारचे विधी झाल्यानंतर तुम्ही काही गोष्टी नुसार काही डिव्हाईड करणं असेल, तुमची आर्थिक गोष्टी किंवा तुमची इस्टेट असेल त्या व्यक्तीची, तर त्या गोष्टी डिव्हाईड करण्याची कामं तुम्ही 13व्या दिवसानंतर डिस्कस करा. अन्नेसरी सगळ्या लोकांसमोर त्या गोष्टी डिस्कस करण्याचा काही अर्थ नाही. हा तुमचा स्वतःचा कॉल आहे. सांगण्याचं यामागचं तात्पर्य हेच आहे, की मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण त्याची बरीचशी विधी करतो. म्हणजे अगदी त्याचं बारसं करतो आणि बऱ्याचशा सेलिब्रेट करतो. तसं मनुष्य मेल्यानंतर देखील त्याचे बरेचसे संस्कार असतात हिंदू धर्मानुसार. त्या गोष्टी तुम्हाला करता आल्या तर उत्तमच आहे आणि नाही करता आलं, तरी काही गोष्टीचं वाईट न वाटून घेता तुम्ही दान-धर्माचा जरूर वापर करावा. तुम्ही नामस्मरण करावं. काही लोकं 13 दिवस देवाची पूजा करत नाहीत. ते तुमचा कॉल झाला. देवळात जात नाहीत, तो तुमचा कॉल झाला. पण तशी क्रिया झाल्यानंतर तुमचं सुतक तुटल्यानंतर तुम्ही काही ठिकाणी जाऊ शकता. म्हणजे काही लग्न कार्य किंवा कोणत्या ठिकाणी काही लोकं 10 दिवस जात नाही, की 13 दिवस जात नाही. त्याच्यानंतर जातात. हा देखील इमर्जन्सीच्या गोष्टी लोकं ॲडजस्ट करून म्हणजे घरात काही चांगलं कार्य होणार असेल आपल्या घरातल्या काही नातेवाईकांचं, तर लोकं 10व्या दिवस पण थांबण्याच्या ऐवजी 3ऱ्या दिवशीच ते कार्य करून, सुतक फेडून त्या व्यक्तीला मोकळं करून देतात. जेणेकरून ते त्यांच्या घरातले चांगले कार्य देखील करू शकतात. ह्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या एरियानुसार, तुमच्या डिस्ट्रिक्ट, सिटीनुसार, तुमच्या पंथानुसार तुम्ही डिसाईड करू शकता आणि ते देखील सिनियर लोकांना विचारून किंवा तुमच्या गुरुजींना विचारून तुम्ही त्या गोष्टी करू शकता. अर्थात आर्थिक नियोजन करा. लोकांशी चांगलं तुमचे कॉन्टॅक्ट असेल, तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सहज देखील होतील. ह्या गोष्टी देखील तुम्ही करू शकता. धन्यवाद हे या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्याबद्दल आणि
तुम्हाला जर काही अधिक माहिती हवी असेल तर डेफिनेटली तुम्ही माझ्या मोबाईलवरती, WhatsAppवरती 9880533737 किंवा ईमेल ॲड्रेस ganesh_borade@yahoo.com ला देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद ही गोष्ट ऐकल्याबद्दल तुमच्याबरोबर इथे शुभ राहो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद.